नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण झटपट ब्रेकफास्ट रेसिपी बनवणार आहोत. रेसिपी युनिक आहे आणि फक्त घरातल्या 2 साहित्य वापरून तुम्ही हा क्रिस्पी आणि टेस्टी ब्रेकफास्ट बनवू शकता. याआधी तुम्ही कधी बनवलाही नसेल आणि खाल्लाही नसेल असा हा ब्रेकफास्ट आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी सर्वात आधी आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहे. हे पोहे मी स्वच्छ निवडून चाळून घेतलेले आहेत चाळणीने. जाड पोहे आपल्याला घ्यायचे आहे, पातळ घ्यायचे नाही. आता हे पोहे आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊया. ह्या पोह्यांमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि 3 ते 4 पाण्याने हे पोहे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे. हाताने चांगले चोळायचे आणि यातलं सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. पोह्यांमधलं मी सर्व पाणी काढून टाकलेलं आहे. आता यामध्ये 2 चमचे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं हे पोहे मस्त आपल्याला भिजू द्यायचे आहे. म्हणजे पोहे आपले मस्त सॉफ्ट होतील. पोहे भिजेपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया. तर इथे ज्या वाटीने आपण पोहे घेतलेत त्या वाटीने मी हे अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आता गॅसवरती आपण कढई ठेवूया आणि यामध्ये हे बेसन पीठ घालू आणि 2 ते 3 मिनिटं आपण हे बेसन पीठ भाजून घेणार आहोत. बेसन पीठ भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ते मीडियम ठेवायची आहे. खूप जास्त पण आपल्याला हे बेसन पीठ भाजायचं नाही आहे. हलकासा याचा रंग चेंज होईल इतपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे हे बेसन पीठ मस्त भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे बेसन पीठ आपण थंड करून घेऊ. आणि इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. याचे बारीक आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. फ्रेंड्स, रेसिपी युनिक आहे आणि नवीन आहे. मी खात्रीने सांगते, तुम्ही याआधी कधीही असा ब्रेकफास्ट बनवलेला नसेल, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मिरच्या आपल्या कट करून झालेल्या आहेत. आता कोथिंबीरसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा ब्रेकफास्ट नक्की बनवून बघा. तुम्ही जर एकदा हा ब्रेकफास्ट बनवला तर सर्वच तुम्हाला विचारतील की हा कसा बनवलेला आहे. इतका टेस्टी हा ब्रेकफास्ट बनतो. कोथिंबीर मिरची आपली कट करून झालेली आहे. आता गॅसवरती मी तडका पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झाला की यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. आपल्याला एक फोडणी तयार करून घ्यायची आहे या ब्रेकफास्टसाठी. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे घालूया. थोडेसे हिंग पण घालूया आणि बारीक कट केलेली मिरची तीसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे कारण तेल आपलं मस्त कडकडीत गरम झालेलं आहे. हिंग आणि जिऱ्याचा स्वाद या ब्रेकफास्टमध्ये खूप छान लागतो. आता हे मस्त आपण फ्राय करून घेऊ. आपण रेस्ट करायला ठेवलेले पोहेसुद्धा मस्त आपले भिजलेले आहे. तुम्हाला मी दाखवते. पोहे आधी आपल्याला हाताने असे मोकळे करून घ्यायचे आहे. मस्त सॉफ्ट आपले हे पोहे झालेले आहे. पाणी पूर्ण यांनी शोषून घेतलेलं आहे. ह्या पोह्यांमध्ये आपण जी फोडणी बनवलेली आहे ती घालूया. त्याचबरोबर आपण बेसन पीठसुद्धा भाजून ठेवलेलं आहे. ते सुद्धा थंड झालेलं आहे. ते पण आपण यामध्ये घालूया. आता बारीक कट केलेली कोथिंबीर तीसुद्धा आपण यामध्ये घालूया आणि काही आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहे. या मसाल्यांमुळे सुद्धा हा ब्रेकफास्ट खूप टेस्टी बनतो. घरातले मसाले आहे बेसिक जे आपण भाजीसाठी वापरतो ते. तर इथे मी अर्धा चमचा धना पावडर आणि थोडीशी इथे हळद घातली आहे. या ब्रेकफास्टला कलर छान येतो हळदीमुळे. त्याचसोबत इथे मी काही अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मी इथे चाट मसाला पण घातलेला आहे. तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर मसाला पण घालू शकता किंवा आमचूर मसालाही नसेल तर अर्धा लिंबू यामध्ये तुम्ही घालू शकता.
चवीनुसार यामध्ये मीठ घालूया. मीठ आपण घातलेलं नाही आहे. आणि हे मस्त सर्व चांगलं हाताने आधी मिक्स करून घेऊ. सर्व हे मसाले छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. पाणी न घालता आपल्याला याचा एक डो बनवून घ्यायचा आहे. पिठासारखं हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. पाणी घालायची गरज पडत नाही, कारण पोह्यामध्ये भरपूर मॉइश्चरायझर असतं, त्यातच हे पीठ मळलं जातं. तर हे बघा, अशा पद्धतीने मी याचा टाईट डो बनवून घेतलेला आहे. पाणी अजिबात घातलं नाही, पाणी घालायची गरजच पडली नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊया. तेल हाताला लावल्यामुळे हे मिश्रण आपल्या हाताला चिटकत नाही. या मिश्रणाचा थोडासा भाग आपल्याला हातावरती घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला हा ब्रेकफास्ट बनवून घ्यायचा आहे. मी अशा गोल स्टिक याच्या बनवून घेणार आहे. तुम्हाला जो आकार आवडत असेल त्या आकाराचा हा तुम्ही ब्रेकफास्ट बनवू शकता. टिक्कीसारखा याला आकार देऊ शकता किंवा तुम्हाला जो पण आवडत असेल त्या पद्धतीचं तुम्ही बनवू शकता. मी त्या अशा गोल पातळ स्टिक्स याच्या बनवून घेतलेल्या आहेत. सर्व स्टिक्स माझ्या इथे बनवून झालेल्या आहे. अशा पातळ आणि लांब मी स्टिक बनवून घेतल्या आहेत. आता ह्या स्टिक्स आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल आपलं मस्त कडकडीत गरम झालेलं आहे. आता ह्या स्टिक आपल्याला एक एक करून यामध्ये हळूवारपणे सोडायच्या आहेत आणि मीडियम फ्लेमवरती मस्त गोल्डन रंग येईपर्यंत आपण ह्या फ्राय करून घेणार आहोत. खूप झटपट ह्या फ्राय होतात, जास्त याला टाईम लागत नाही. 1 ते 1.5 मिनिटानंतर आपल्याला ह्या पलटी करून घ्यायच्या आहे. याचे बबल्स कमी झालेले आहे. आता हे आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी पण 1 ते 1.5 मिनिटं या फ्राय करून घेऊया. खूप मस्त कुरकुरीत होतात ह्या. पहिली बॅच आपली इथे फ्राय झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती मस्त रंग आलेला आहे याला. राहिलेल्या स्टिक्स पण याच पद्धतीने आपण फ्राय करून घेऊया. सर्व स्टिक्स इथे फ्राय करून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान झालेल्या आहेत. अगदी कुरकुऱ्यासारख्या लागतात ह्या खायला. खूप क्रिस्पी होतात. तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी दिसत आहेत. तशाच खायला पण ह्या लागतात. घरच्या फक्त 2 साहित्यापासून आपण हा ब्रेकफास्ट बनवलेला आहे. आता मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगायचं आहे की हा ब्रेकफास्ट तुम्ही याआधी बनवलेला आहे की नाही. हा तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा नुसता असा खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो. तर कसा वाटला आजचा हा युनिक ब्रेकफास्ट हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सुरेखा रेसिपी 0236 या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.